हे भारतीय स्टेट बँकेनं आम्हाला प्रेमपत्र पाठवलेलं आहे की कर्ज भरा म्हणून. आता सोयाबीनचं तर पीक 100% गेलेलं आहे. शेतकरी एकतर मराठ्या अवस्थेमध्ये आहे आणि ह्याच्यात बँकेच्या अशा नोटीस आहेत. त्या गावात सगळ्यांना नोटीस आलेल्या आहेत किंवा पीक कर्ज भरा म्हणून. भाजप सरकारने शेतकऱ्याची कर्जमाफी 7/12 कोरा करू असं आश्वासन दिलेलं आहे. आणखीन शेतकऱ्याचा 7/12 कोरा झालेला नाही. आता शेतकरी जर अशा परिस्थितीमध्ये असताना जर बँकेचा तगाट आहे किंवा पैसे भरा म्हणून, कुठून पैसे भरायचे शेतकऱ्यांनी? पैसे भरायची आता अवस्था राहिलेली नाही वसुलीसाठी. आणि त्या खात्याला होल्ड बी टाकलं 4 आठाने कुणी यायचं 10-5 रुपये ते बी बंद करून टाकली. काय शेतातली काय परिस्थिती? काय शेतात आता काय राहिलंच नाही. काही शेतात तर काय शेतातलं आता राहिलंच नाही काही शिल्लक. आणि कशानं कर्ज ह्याचं भरायचं? निवडणुकीच्या आधी निवडणुकीच्या आधी लय अर्डेलीन आम्ही सगळं उग मापच करू 7/12च कोरा करू. आता कुठं जाऊन बसलेत आता काय माहिती. झाली खुर्ची झाली आता कायला त्यांना कर्ज माफी मुक्तीन काय गरज आहे? त्यांचं काम भागलं. काय आता मागणी काय मग तुमची? हे माफ केलं पाहिजे. ओला दुष्काळ नाहीतर आम्हाला तरी कुठं तू संकट घेऊन चल म्हणावं. परिस्थिती काय राहिलीच नाही की उत्पन्नच नाही तर भरतील कशाहून? काय भरण्याचं साधन काय? नुकसान झालं का शेतातलं? काय बरे अहो पूर्ण वाहून गेलं आणि काय भरे? भरायसारखी परिस्थिती नाही. हे नोटीस आलं त्या लोक चिंतेत आहे. ते भरायचं कशाना? हे ओला दुष्काळ जाहीर करावं लागतं, कर्जमाफी करावं लागते. हे जनतेवर संकट आहे मोठं. या संकटाला काहीतरी शासनानं पर्याय काढला पाहिजे. पर्याय काढायचा म्हणजे कर्जमाफी आणि ओला दुष्काळ हे जाहीर केलं तर काहीतरी शेतकरी ह्याच्यातून बाजूला निघेल. आणि जर हे जर नाही काहीच केलं तर शेतकरी 10 वर्ष डुबल ह्याच्यात. ह्या आताच्या संकटात 10 वर्ष उबदार येणार नाही. हे एवढं मोठं संकट आहे. या संकटाला तोंड द्यायचं म्हणजे सोपी गोष्ट नाही. हे काय वाहून गेले. लोकांचे घरदारं सुद्धा राहिली नाही. ती लेकरं बाळं कुठं शाळा नीट राहिल्या नाही. त्या शाळेत सगळं आमच्या गावचा तर संपर्क बंद झाला आहे. तेरणा नदीवर जायचं अवघड आहे. कित्येक रुग्णसुद्धा इथं तर पडले आहेत. ट्रॅक्टरनं ह्यानं त्यानं पर्याय व्यवस्था काढून कसं तरी दवाखान्यापासून पोचलेत. आज इतकी परिस्थिती बिकट आहे. रुग्णाची तितकीच आहे, शेतात जाण्याची तितकीच आहे. शेतात गेलं तर काही पीक राहिलेलं नाही. हे नोटीस आलं तर ह्या चिंतेत शेतकरी. ह्याला तोंड द्यायचं म्हणजे कशाच्या आधारे द्यायचं? हे शासनानं काहीतरी पर्याय काढला तर तोंड देऊ शकतं शेतकरी, नाहीतर कशावर देणार आहे?